पंढरपूर नगरी पासून एक मैलावरती गोपाळपूर नावाचे एक गाव आहे. त्या गावात दामोशिटी नावाचा एक पांडुरंगाचा भक्त राहत होता. तो दररोज चंद्रभागेला स्नान करण्यास जायचा आणि प्रदक्षिणा करून पांडुरंगाचे दर्शन करायचा. आणि त्याची बायको हे दोघं जोडीनं चंद्रभागेला स्नान करायची. तिची बायको महापतिव्रता होती. सत्वाला खरी जागणारी होती. तिने काय करायचं भल्या पाठ उठायचं, चंद्रभागेला स्नान करायचं आणि पांडुरंगाचे दर्शन करायची. अरे वा. त्याच्या पोटी एक पुत्र होता. त्याचे नाव नामदेव महाराज असं. आणि नामदेव त्यांच्या पोटी मुलगा झाला. आणि एके दिवशी काय झालं दामोशिटी दररोज पांडुरंगाला नैवेद्य घेऊन जायचे. आणि दामोशिटी यांचा धंदा काय होता लाकडं मोडी घ्यायचा, तो विकायचा आणि आपला घर प्रपंच त्याच्यावरती भागायचा. एके दिवशी काय झालं दामोशिटीला लवकर लाकूड न मिळाल्यामुळं उशीर झाला. आणि पांडुरंगाच्या नैवेद्यासाठी त्याला काही करता येईना. मग 2 प्रहर झालं तरी सुद्धा ह्याला लाकडं मिळाला. मग नामदेवाची आई नामदेवाला काय म्हणाली? अरे नामदेवा, अरे तुझ्या वडिलाला फार उशीर झालेला आहे. अरे पांडुरंगाला नैवेद्याला उशीर झाला, तू घेऊन जा. मग आईच्या आज्ञा नामदेवानं पाळली. आणि नामदेवानं काय केलं? नामदेवानं निवद घेतला लागला रस्त्याला. नामदेवानं निवद घेतला लागला रस्त्याला. हातामध्ये पूजेचं ताट वाट चालू लागला. हातामध्ये पूजेचं ताट वाट चालू लागला. चालत बोलत नामदेव आला तो देवळाला. चालत बोलत आला नामदेव आला देवळाला. देवा पुढे उभा राहून बोलू दे लागला. देवा पुढे उभे राहून बोलू दे लागला. मोळी लवकर मिळाली नाही माझ्या पिताजीला. मोळी लवकर मिळाली नाही माझ्या पिताजीला. नैवेद्याचा उशीर झाला आलो दरबाराला. नैवेद्याचा उशीर झाला आलो दरबाराला. जेव्हा जेव्हा भगवंता हात जोडितो तुझला. जेव्हा जेव्हा भगवंता हात जोडितो तुझला. येता पिता कसे जेवता काय झाले मजला. येता पेता कसा देवता काय झाले मजला. देवमूर्ती होती पाचन चिंतागती झाला. देवमूर्ती होती पाचन चिंतागती झाला. हाक मारली नामदेवानं त्याने विठोबाला. हाक मारली नामदेवानं त्याने विठोबाला. धावत आले पांडुरंग बसले जेवायला. धावत आले पांडुरंग बसले जेवायला. जेवण करता नामदेवाला अत्यानंद झाला. जेवण करता नामदेवाला अत्यानंद झाला. आईच्या सांगण्याप्रमाणे नामदेवानं निवेद घेतला. हातामध्ये निवेद्याचा ताट घेतलं आणि श्री विठ्ठलाच्या मंदिराकडे जाऊ लागला. नामदेव त्यावेळी 5 ते 6 वर्षाचे होते. नामदेव धावत पळत श्री विठ्ठलाच्या देवळाजवळ आले. नामदेव दरबारात गेले. त्याने श्री पांडुरंगाच्या मूर्तीची पूजा केली. मग नामदेवानं देवाला जेवण करण्यास बोलवू लागला. देवा, तुम्ही जेवायला यावं लागल.
माझे पिताजी रोज तुम्हाला जेवण आणतात हा आणि तुम्ही जेवण करता. बरं मग आता का तुम्ही जेवण करत नाही? नाही. तुम्ही जर जेवण नाही जर केलं तर मी आपला प्राण देईन. तर मग देवाची मूर्ती पाषाणाची होती. कोण जेवतो हो? ती पाषाणाची मूर्ती. हा ती मूर्ती चिंतागती झाली. बरं पांडुरंगाला काळजी पडली. आता काय करायचं? नामदेवानं श्री विठ्ठलाला हाक मारली. तेव्हा सप्त स्वर्गाच्या धनीला विचार पडला. आपण नाही जर जेवण केलं तर नामदेव डोकं आपटून प्राण देईल. मग श्री पांडुरंगाने विचार केला आणि पाषाणाच्या मूर्तीतून बाहेर आले आणि जेवण करू लागले. शबास. भोजन करून तृप्त झाले. नामदेवाला आनंद झाला. नामदेव देवळातून बाहेर पडले. धावत पळत नामदेव आपल्या घरी आले. नामदेवाचे वडील दामू शेट्टी मुळी विकून घरी आले आणि दामू शेट्टीनं नामदेवाला विचारलं, काय बरं देवाचा नैवेद्य काय झाला? नामदेवाने सांगितलं, काय नैवेद्य देवाने खाऊन टाकला. बरं देव जेवले असं म्हटल्याबरोबर नामदेव शेट्टी दामू शेट्टी काय म्हणाला? अरे तूच खाऊन आला आणि देवावर तू पण घेतोस होय र? अरे हात नाही पाय नाही, पाषाणाची मूर्ती आहे. अरे पाप्या चंडाळा, तू माझा गळा कापला. तू पूर्वी जन्मीचा वैरी माझ्या जन्माला आला. नामदेव म्हणाले, बाबा खोटं बोलत नाही. तुम्हाला तसं काही वाटत असलं रुजुवात करू आपण. चला देवाकडं. मग दामू शेट्टी नामदेव रुजुवात करण्यासाठी श्री विठ्ठलाच्या मंदिराकडे कसे जाऊ लागलेले आहेत? दामू शेट्टी मागे, नामदेव लागले रस्त्याला. दामू शेट्टी नामदेव लागले रस्त्याला. नामदेवाच्या हाताला धरून ओढू जे लागला. नामदेवाच्या हाताला धरून ओढू जे लागला. अरे पापी अरे चंडाळा रे तूर. अरे पापी अरे चंडाळा रे तूर. पूर्वी जन्मीचा वैरी आहे आलास जन्माला र. पूर्व जन्मीचा वैरी आहे आलास जन्माला तूर. दामू शेट्टी नामदेवाले आले तर देवळाला. दामू शेट्टी नामदेव आले तर देवळाला. दोघांनीही प्रवेश केला आले दरबारला. दोघांनीही प्रवेश केला आले दरबारला. एका माग एक गेले हाक मारू लागला. एका मागे एक गेले हाक मारू लागला. पांडुरंग मूर्तीतून बाहेर प्रगटला. पांडुरंग मूर्तीतून बाहेर प्रगटला. देव बोले दामू शेट्टीला प्रसन्न मी तुझला. देव बोले दामू शेट्टीला प्रसन्न मी तुझला. काय मागणे माग मजला इच्छा करीन तुझला. काय मागणे माग मजला इच्छा करीन तुझला. पुष्कळ दिवस निवेदनेला नाही देवाने खाल्ला. पुष्कळ दिवस निवेदनेला नाही देवाने खाल्ला. दामू शेट्टीला वाईट वाटले उपाशी उठवाला. दामू शेट्टीला वाईट वाटले उपाशी उठवाला. दामू शेट्टी बोलू लागला तेव्हा कारण. दामू शेट्टी बोलू लागला तेव्हा कारण. करून द्यावे नामदेवाचे कार्य रंभी लग्न. करून द्यावे नामदेवाचे कार्य रंभी लग्न.
3 दिवसाचा वायदा केला पांडुरंगाला, 3 दिवसाचा वायदा केला पांडुरंगाला, दामू शेटने वचनात देव गुंतवला, दामू शेटने वचनात देव गुंतवला. दामू शेटीनं काय केलं? काय केलं? नामदेवाच्या हाताला धरलं. रुजवात करण्यासाठी दामू शेटी पांडुरंगाच्या देवळाकडे जाऊ लागला. चालत बोलत ते विठ्ठलाच्या मंदिराजवळ आले. एका मागून एक ते दोघे देवळात गेले आणि विठ्ठलाच्या सावळ्या मूर्ती पुढे जाऊन उभे राहिले. त्याने एक हाक मारली. पांडुरंगाला हाक मारल्याबरोबर मूर्तीतून पांडुरंग प्रकट झाला. दामू शेटीला देव बोलू लागले. काय बरं? मी तुला प्रसन्न झालो. तुला काय मागायचं असेल ते माग, मी देण्यास तयार आहे. मग दामू शेटीने देवास काय मागितलं? ए सप्त स्वर्गाच्या पांडुरंगा, माझे एकच मागणे आहे तुला. काय बरं? की माझ्या नामदेवाचं लग्न व्हावं आणि ते लग्न तू केलं पाहिजे. मी तुला 3 दिवसाचा वायदा करतो. असं दामू शेटीने पांडुरंगाला वचनात गुंतवलं आणि पांडुरंगानं दामू शेटीला वचन दिलं आणि नामदेवाला मुलगी पाहण्यासाठी पांडुरंग कसे निघाला आहे? किनकापी जरी धोतर अंगरकावर, किनकापी जरी धोतर अंगरकावर, सुरापा गोटीला मोत्याचा होता डोक्यावर, सुरापा गोटीला मोत्याचा होता डोक्यावर, जोडा रत्ना शोभे त्याला अंगठी बोटाला, जोडा रत्नाचा शोभे त्याला अंगठी बोटाला, सुवर्णाची काठी हाती कंठी गळ्याला, सुवर्णाची काठी हाती कंठी गळ्याला, झालर मोत्याचा घोंगडीला गुमस्ता झाला, झालर मोत्याचा घोंगडीला गुमस्ता झाला, चालून गेले पांडुरंग बेदर नगरीला, चालून गेले पांडुरंग बेदर नगरीला, होता सावकार पेटेला बाबूराव शेठ, होता सावकार पेटेला बाबूराव शेठ, खर्ची जमा खर्च बाजूला कारकून साठ, खर्ची जमा खर्च बाजूला कारकून साठ, 900 गावाची झागीर त्याला देव गेले कचरीला, 900 गावाची झागीर त्याला देव गेले कचरीला, लहान थोरा राम राम नम्रतेनं केला, लहान थोरा राम राम नम्रतेनं केला, 900 गावाची झागीर विकली किंमत नाही घोंगडीला, 900 गावाची झागीर विकली किंमत नाही घोंगडीला, कैक जगद भक्ती त्याला सावकार घाबरला, कैक जण भक्ती जोड्याला सावकार घाबरला, कोण गाव काय नाव पुसले हो त्याला, कोण गाव काय नाव पुसले हो त्याला, भला माणूस पाहून सन्मान केला, भला माणूस पाहून सन्मान केला, पंढरपूरचे शेठ आम्ही नाव विठू शेठ, पंढरपूरचे शेठ आम्ही नाव विठू शेठ, दामू शेटला नामदेव पुत्र आलो बेदर भेट, दामू शेटला नामदेव पुत्र आलो बेदर भेट,
तुमच्या घराला मुलगी आहे द्यावं मालकाला, तुमच्या घराला मुलगी आहे द्यावी मालकाला, वेडा झाला सावकार म्हणतो दौलत नाही मजला, वेडा झाला सावकार म्हणतो दौलत नाही मजला, लहान थोरं मिळून आले कचरीला, लहान थोरं मिळून आले कचरीला, मनसुबा केला कानादान मुलगी लग्नाला, मनसुबा केला कन्यादान मुलगी लग्नाला, देवानी नामदेवाला मुलगी बघण्यासाठी पोशाख कसा केला, जरीची किनार असलेला धोतर, मोत्याचा तुरा असलेला पागुट, रत्न जडवलेला पायात जोडा, हातात सोन्याची काठी आणि घोंगडीला मोत्या पावण्यानं गुंपलेली, आणि देव भक्तीचा भुकेला आणि देव दिवाणजी झाला आणि बेदर नगलीला गेले. देव पेठेत गेले असता तिथे एक सावकार होता, त्याचं नाव बाबूराव सावकार होतं. त्यांना 900 गावाची जागिरी होती. त्यांचा जमा खर्च बघण्यासाठी 60 कारकून होत. देव त्यांच्या कचेरीला गेले आणि लहान थोराला नम्रतेनं नमस्कार केला. त्यांना पाहून सावकार घाबरला. 900 गावाची जागिरी जरी विकली तरी या घोंगडीची किंमत होणार नाही. सर्वजण त्या देवाजवळच्या घोंगडीला पाहू लागले. देवाच्या पायातला जोडा होता, त्या जोड्याला रत्न खेळवलेली होती. सर्व कचेरीतील कारकून त्या जोड्याला एकटक बघत राहिली. मग सर्वांनी मोठा कोणतरी माणूस आहे असं म्हटलं आणि मान सन्मान केला. आणि देवाला सावकारांनी आपल्या उजव्या बाजूस बसवलं आणि त्यांना विचारलं, काय बरं कोण गाव कुठून आला? मग देवानी बाबूराव सावकाराला सांगितलं आम्ही पंढरपूरचे शेठ आहोत. माझे नाव विठू शेठ. आमच्या पंढरपूरला एक दामू शेट्टी मोठा सावकार आहे. त्याचा मी दिवाणजी आहे. त्यांना एक मुलगा आहे, नामदेव त्याचं नाव आहे. आणि नामदेवाचं लग्न करायची इच्छा आहे. त्यांनी मला तुमच्याकडे पाठवून दिलेलं आहे. मग तुमची मुलगी आमच्या मालकाला द्यावी असं म्हटल्या बरोबर काय झालं? सावकार वेडा पिसा झाला. आणि देवाच्या पायात तोडा कसला होता? सोन्याचा तोडा होता. आणि त्या तोड्याला हिरे माणिक पाचू जडवलेलं होतं. सावकारीने मनात विचार केला, मालकाचा दिवाण जे असा तर त्या सावकाराच्या घरी किती धन दौलत आहे. सर्वजण कचेरीला गेले. कन्यादान मुलगी दिली. आणि घरी असं ठरल्याबरोबर काय झालं? त्यांनी 8 दिवसाचा वायदा केला. मग देवानी विचारलं, लग्न कुठं करायचं? मग बाबूराव सावकार म्हणाले, काय म्हणाले? एकुलत एक मुलगी आहे. लग्न आमच्या घरी करू. आमचे वराड किती येईल तेवढे सांगा. आम्ही आमच्या तयारीला लागतो. मग विठू शेठ सावकाराला म्हणाले, काय म्हणाले? 4 कोट वराड आमचा येईल. सावकार घाबरला, काहीतरी कमी करा. मग देवानी 1 कोट वराड येईल असं सांगितलं. आणि श्री पांडुरंग पंढरपूरला परतले. मग सावकारांनी गहू हरभरा किराणा माल सर्व काही खरेदी केलं. 10 लाख रुपये खर्चलं. तूप साखर घावता तांदळाची पोती गंजी लावल्या व मांडवाला काम सुरू केलं. जागोजाग सोन्याचे खांब उभे केले. हिरे मानक्याचं झालर त्या मांडवाला लावली. आणि 4 बाजूनी कारंज लावलं. 3 दिवस होऊन गेले. वायद्याप्रमाणे दामू शेट्टी देवळात कसा गेला? 3 दिवस लोटले त्याला वायदा झाला. 3 दिवस लोटले त्याला वायदा हो झाला. धावत पळत दामू शेट्टी देवळात गेला.
मारली त्याने हो पांडुरंगाला जावे लवकर हळद तुम्ही लावा नामदेवाला जावे लवकर हळद तुम्ही नावाला मंदवाला वायद्याप्रमाणे दामू शेट्टी पांडुरंगाच्या देवळात आले आणि देवाला हाक मारली मग श्री पांडुरंग बोलले काय म्हणाले काय अडचण आहे दामू शेट्टी देवाला म्हणाला तुम्ही लवकर बेदर नगरीला जावा हळद तुम्हीच लावा नामदेवाला दामू शेट्टी देवाला म्हणाले काय म्हणाले हे जगाच्या दाता मला अन्न नाही पाणी नाही आम्हाला खायला अंगाला वस्त्र नाही अशी आमची दशा आहे खर्चाला पैसा नाही अहो बैल घोडे नाहीत कसा जाणार मी लग्नाला मग श्री पांडुरंग बोलले काय म्हणाले तू काही काळजी करू नकोस अंगाने लग्न करून देईन असं कसं कसं दुई अंगाने लग्न करून देईन बरं अशी मी बोली करून आलो आहे शाबास मी जाण्यासाठी बैल देतो मग झालं दामू शेट्टी घरी आले मग श्री पांडुरंगाने काय केलं मारुतीला आज्ञा केली काय बरं हे मारुती ताबडतोब देवाच्या चरणाजवळ हजर झाला असं मारुतीनं काय केलं आणि देव मारुतीला काय म्हणाला देवा मी तुमचा दास आहे कशासाठी बोलवलं मला मारुती नामदेवाचं लग्न आहे तर तू बैल हो तो नवरा बेदरला न्यायचा बरं मी भक्ताच्या मंत्रात गुंतलेला आहे बरं मग मारुती देवाला काय म्हणाला मी तुमची सर्व कामं केली देवा मी द्रोणागिरी आणला राम अवतारात रामाला व लक्ष्मणाला खांद्यावर घेतलं लंका जाळून खाक केली ऐरावत मैरावत इंद्रजितेला यमपुरीला पाठवलं कुंभकर्णाचा नाश केला अशी मी तुमची कामं खूप केली पण पाठीवर कुणाला बसू दिलं नाही असं मी काय बैल होत नाही बाबा बर मग मी जर बैल झालो सर्व मला मारतील आणि सगळी माझ्या बोकांडी बसतील असं देव म्हणाले काय म्हणाले तू ऐक बाळा भक्त भोळा आहे अशा वेळी काय झालं बरं अशा वेळी भक्ताला सहकार्य करायचं पाहिजे मारुतीनं होकार दिला आणि मारुती बैल होऊन त्या नामदेवाच्या वाड्याला कसा जाऊ लागला मारुतीने विचार केला गेला वाड्याला मिश घेऊन बसला धरणीला मिश घेऊन बसला धरणीला दामू शेट्टी अंगणात आला ठरवतो बैलाला उठवतो बैलाला मार मारून बेजार केला त्या हो बैलाला मार मारून बेजार केला त्या हो बैलाला हाक मारली ब्रह्मदेवाला हाक मारली नामदेवाला बैल उठवायला हाक मारली नामदेवाला बैल उठवायला दोघाचा हो वायदा झाला बैल उठे ना हो दोघाला हो बैल उठे ना दोघाला हो नामदेव बोले दामू शेट्टीला सांगतो तुम्हाला नामदेव दामू शेट्टीला गुरुजी लागला येसन घालू त्याच्या नाकाला येसन घालू त्याच्या नाकाला असा शब्द ऐकूनी बैल घाबरला हो बैल घाबरला थरथरा कापू लागला बैल उभारला थरथरा कापू लागला बैल घाबरला
अशा प्रमाणे प्रमाण पांडुरंगानं सांगितल्याप्रमाणे सांगितलं मारुती बैल झाले झाले आणि नामदेवाच्या वाड्यात गेले गेले आणि त्यानं मिश घेऊन दामोशिटीच्या अंगणामध्ये आहा बसला. बसला दामोशिटी बैल उठवायला गेले. गेल्या बरोबर बैल त्याला काही उठेना. उठे ना त्यानं खूप मारलं मारलं तरी पण बैल उठेना. उठे ना त्यांनी नामदेवाला हाक मारली. काय बरं दोघांनी पुष्कळ प्रयत्न केले केले पण बैल काही उठेना. उठे ना नामदेव दामोशिटीला म्हणाले काय म्हणाले आपण असा करू काय बरं येसन घालू. त्या बैलाला हा येसन घालू. येसून घालू असा शब्द ऐकताच हा मारुतीला वाटलं की आता काय आपलं नाक टोचल्याशिवाय राहणार नाही. नाही सर्व गेलं तर हरकत नाही पण नाक राहिलं पाहिजे. शाबास सर्व गेलं तर हरकत नाही. पण नाक राहिलं पाहिजे. बरोबर आहे तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. बरोबर आहे बरोबर आहे. शाबास मारुतीनं मनाचा विचार केला काय बरं की हे दोघं आपलं नाक टोचल्याशिवाय राहणार नाही. नाही सगळं गेलं तर हरकत नाही बर पण नाक राहिलं पाहिजे. शाबास म्हणून मारुती हा बैलाच्या रूपात उभा राहिला राहिला आणि बानू जनाबाई म्हणाली काय म्हणाली आता आपल्याला निघायला पाहिजे. पाहिजे अहो 5 दिवसावर लग्न आलेलं आहे. आले आहे 4 घरी भिक्षा मागून हा हळद वाटून आहा नामदेवाला पिवळा केला केला आणि निघण्याची तयारी केली. केली दामोशिट्टी नामदेवाची आई आई आणि जनाबाई आहा असं निघाली. निघाले जनाबाई कुरवली झाली. झाली मग गावोगाव भिक्षा मागून हा चालत चालत आहा ते बेदर बादशाच्या बागेमध्ये आले आले आणि जेवण करण्यासाठी आहा त्या बागेत उतरले. उतरले बागेतील माळी लोक हा तिथं आले आले आणि त्यांनी त्या चौघांना विचारलं विचारलं तुम्ही कुठून आलात. हा भीमा तीरावर पंढरपूर गाव आहे. बरोबर आहे आमच्या नामदेवाचं लग्न आहे असं त्यासाठी आलो आहे. हा तुमच्या इथलीच मुलगी केलेली आहे. बरं माळ्याला संशय आला. आला त्यांच्या अंगावर नाहीत कपडे. हा एखाद्या भिकाऱ्यासारखे दिसतात. हा मग माळ्यानं काय केलं काय केलं आपल्या मालकाला जाऊन सांगावं म्हटलं. सांगावं माळी निघून गेला गेला पण त्याला सांगायला रस्ता मिळेना. मिळलं ना इतकी गर्दी होती. बरं त्या सावकाराच्या वाड्या पुढं हा मंडप टाकलेला आहे. टाकला आहे खूप गर्दी झालेली आहे. भरपूर पण मालकाला सांगण्यासाठी त्याला आत जाण्यासाठी वाव मिळेना. शाबास तसंच वाट काढीत आहा त्याने मालकाला सांगितलं. सांगितलं बरोबर. काय झालं मालक ओ अहो आपल्या बागेमध्ये कुणीतरी भिकारी आल्यासारखं दिसतंय हो. असं धर त्यांच्या अंगावर कपडे नाहीत मळकी कपडे आहेत. बरं आणि ते तर म्हणतात की आम्ही तुमच्या बेदरचीच मुलगी केलेली आहे केली आणि आमच्या नामदेवाचं लग्न आहे. असं फाटके कपडे आहेत. बरं अहो त्यांच्यापाशी काय आहे एक पताक हा एक गाठुड हा आणि एक बैल आहे शाबास आणि 2 बाया असं असं आहेत. असं म्हटल्याबरोबर काय झालं त्या सावकारानं काय केलं काय केलं शिपाई घेतले आहा आणि बागेमध्ये आला आला आणि त्यांना हाकलून दिलं. हाकलून दिल्यानंतर काय झालं मग हे 4 जण आहा दामोशिटी ओहो नामदेव बर नामदेवाची आई असं आणि जनाबाई हा हे धर्मशाळेत आले. आले मग ते सर्व रडू लागले. रडू लागले देवाचा धावा केला. हा परमेश्वरा
आम्ही तरी नामदेवाचं लग्न करण्यासाठी इथं आलेलो आहोत. हो इथं तर आमचं कोणच नाही. खरं आम्हाला कोण ओळख दाखवू शकत नाही. असं परमेश्वर आम्हाला या लोकांनी हाकलून दिलं दिलं म्हणून चौघजण ढसढसा रडू लागले रडू लागले आणि त्यांना देवाचा धावा करू लागले. करू लागले. देवाचा धावा आहा केल्यानंतर यानंतर श्री पांडुरंगाला अंतरी समजलं. समजलं. मग देवानी निघण्याची तयारी केली. असं पडशीत दागिने भरले, भरले जर तरी धोतर जोडी घेतली, घेतली मंदिर सोन्याची, सोन्याची कंठी, कंठी नवऱ्याला पोशाख घेतला. असा देव घोड्यावरती स्वार झाले. झाले. घोड्याच्या पावलाचा आवाज या रुक्मिणीनं ऐकला ऐकला. आणि ती धावत पळत आहा पांडुरंगाच्या आडवं उभा राहिली उभं राहिली. आणि देवाला विचारू लागली, काय विचारू लागली. असं चोरून कुठं निघालात तुम्ही? देवानी सांगितलं, अगं मी नामदेवाच्या लग्नाला चाललो आहोत. चाललो उद्या येईन मी. उद्या जमलाला हजर आहे. आहा तू काय माझी काळजी करू नकोस. नको. तू उद्याचा स्वयंपाक माझा तयार कर. बर रुक्मिणी देवाला म्हणाली, काय म्हणाली. अहो आपलं गण गोत मित्र सोडून असं चोरट्यासारखं का चालला आहात? खरंय. तुम्ही लग्नाला कसं जाणार? जाणार. अहो बळीराम द्वारकेला आहेत. हा बळीराम द्वारकेला आहे. आणि तुम्ही तर इकडे चाललेला आहात. चालला आहात. श्री पांडुरंग रुक्मिणीला काय म्हणतात? काय म्हणाली. रुक्मिणी 16 सहस्र बायका, आहा माझ्या 16 सहस्र बायका आहेत. असं लोकांच्या घरी कशा न्यायच्या बरोबर आहे. आणि त्यांचा बंदोबस्त कोण करणार? खरंय. त्यांची व्यवस्था कोण करणार? आहा रुक्मिणी बोलले काय म्हणाली. की तुम्ही त्याची काळजी करू नका. बर पांडुरंग हळूच रुक्मिणीला काय म्हणतात, काय म्हणाले. मी पुढे जातो, आहा तू मागून चोरून ये. ये यांचं बोलणं सत्यभामेनं ऐकलं. ऐकलं. तिने काय केलं? काय केलं. तिने 16 सहस्र बायकांना सांगितलं, शबास. देव आपल्याला सोडून चोरून लग्नाला चाललेले आहेत. आहा असं सांगितल्यावर काय झालं. सर्व बायांनी शृंगार केला केला. आणि नामदेवाच्या लग्नाला जाण्याची तयारी केली. तयारी केली. जसा जसा सूर्याचा प्रकाश पडावा आहा तस त्यांच्या शृंगाराचा प्रकाश पडला. पडला. त्या साऱ्या मिळून मिळून रस्त्याने मेघाप्रमाणे जाऊ लागल्या. जाऊ लागल्या. पांडुरंगाची आघाडीची एक बायको हा बेदर नगरीला, असं तर शेवटची बायको पंढरपुरात. असं महाराज हा तुम्हाला लक्षात आलं का? काय हो. पांडुरंगाला किती बायका होत्या? किती होत्या. 16 सहस्र नारी. अरे वा. हा खरं. मग त्यांची एक बायको एक नंबरची बेदर नगरीमध्ये होती. अरे वा. तर शेवटची बायको कुठं होती? कुठं होती. ती शेवटची बायको पंढरपुरात होती. होती. आणि ह्यांचा सोहळा सगळा चाललेला आहे लग्नाला जाण्याचा. जाण्याचा. ही वर्दी नारदाला कळली. कळली. मग नारदाने काय केलं? काय केलं. नारदाने विचार करून स्वर्गाशी गेला. नारदाने विचार करून स्वर्गाशी गेला. वर्दी त्याने कळवली राजा इंद्राला. वर्दी त्याने कळवली राजा इंद्राला. चला म्हणे नारद बोले इंद्र राजाला. चला बोले नारद बोले इंद्र राजाला. एका मागून एक थांबले पोषक करण्याला. एका मागून एक थांबले पोषक करण्याला. इंद्रानं हो हुकुम दिला त्याच वेळेला. इंद्रानं हो हुकुम दिला त्याच वेळेला.
झालं उत्पन्न झाला कळीला हो कारण झालं उत्पन्न झाला आणि अंधार पडला पडला. नारदानं काय केलं काय केलं? स्वर्गात जाऊन इंद्र देवाला सांगितलं सांगितलं. देवा 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 तुम्ही उठा अहो 33 कोटी कामिणी आहा. लेकी सोना घेऊन बर. नामदेवाच्या लग्नाला देव चाललेले आहेत खरं. आणि तुम्ही इथं काय करता बर. मग इंद्रदेव स्वर्गातून मृत्यू लोकात आला आला. इंद्र खाली आल्यामुळं काय झालं? सूर्य झाकला बर. आणि अंधार पडला पडला. मग नारदानं काय केलं काय केलं? नारदानं इंद्राला सांगून गप्प बसला नाही बर मग नारद गेले कुठं कुठं? बळीराम दादाकडे जाऊन हा. बळीराम दादाला सांगितलं काय सांगितलं? बळीराम दादा अहो 56 कोटी यादव हा. बळीराम दादाला सांगितलं काय सांगितलं? मग दादानी काय केलं काय केलं? 56 कोटी यादव घेतले घेतले. आणि लग्नाला निघाला निघाला. नारदानी ब्रह्मदेवाकडे गेले गेले. आणि ब्रह्मदेवाला सांगून हा. शंकर पार्वतीला सांगितलं काय बरं? त्यांनी 60,000 ऋषीचं वराड हा. बेदरला नेलं शाबास. आणि आणलं आणलं. एवढं सांगून नारद गपची बसला नाही मग काय केलं? नारद कुठे गेले कुठं गेले? गणपतीकडे गेले आहा. आणि नारद गणपतीला काय म्हणू लागले काय म्हणाले? गणपती राया तुम्ही अजून येतच हा. अहो तुमचं तर अगोदर काम आहे बर. सर्व देव लग्नाला गेलेत असं असं म्हटल्याबरोबर काय झालं? गणपती उंदरावर स्वार झाला आहा. सर्व 33 कोटी देव बर. त्या नामदेवाच्या लग्नाला आली आले. लग्न मंडपात काय झालं? दाटी झाली झाली. ते लग्न किती वराडाचं होतं माहितीये किती? 56 कोटी हा. 10 लक्ष हा. 60,000 आणि आणखी 10 शाबास. सर्वांची बेरीज झाली असं त्यांना जागा पुरेना पुरे ना. रुक्मिणी देवाच्या अगोदर गेली होती गेली. तिनं काय केलं काय केलं? सोन्याचं चुड चुड. चोळी बर. पैठणी असं. त्या जनाबाईला दिली आहा. मग देवानी गुप्त आहेर केला काय मर? गुप्त आहेर कुठला केला कुठला केला? नामदेवाला धोतर जोडा घेतला हा. जरतरी मंदिर हा. सोनेरी कंठी अरे वा. आणि श्री पांडुरंग हा. धर्मशाळेत हा. गेले गेले. आणि त्यांना विचारलं काय बरं? अरे अरे तुम्ही का रडता हा. का रडत बसला मग दामो शेट्टी देवाला बोलू लागले काय बोलू लागला? देवा देवा आमचं हित कोणी नाही नाही. आम्हाला वस्त्र नाही अंगाला हा? आम्हाला हाकलून दिलं मग आम्ही तुमचा धावा केला केला. आता असं करा काय करायचं? तुम्ही आता रडू नका हा. मी आलो आहे ना हा. काळजी करू नका बर. देवाने दामू शेट्टीला घेऊन मंडपात आला गणपत आलंय. आणि सावकाराला रामराम केला केला. 16 सहस्र बायका आणि त्यांची 8 मुलं अरे वा. सत्यभामा मांडवात गर्दी झाली झाली. कोणाला बसायला जागा नाही हा. सर्वांची एकच दाटी झाली झाली. सावकारानं त्या दिवाणजीला आहा. नवरा मुलगा कुठं आहे म्हणून विचारलं विचारलं. देव ब्रह्मदेव इंद्र गणपती आणि शिव पार्वती असं मांडवात आले आले. सर्व देव मंडपात आले आल्या बरोबर. मंडप पुरेना. अरे वा. मग त्यांनी काय केलं काय केलं? गावाच्या बाहेरच्या बाजूला गेले आहा. 30 कोस जागा हा. मोजून काढली काढली. ती सुद्धा आटून गेली गेली. सगळ्या गावाला वेडा पडला हा. हे सर्व पाहून बाबूराव सावकार थरथर कापू लागला लागला.
सावकाराला धरणी माया जागा देईना. आहा. मग सावकारानं काय केलं? काय केलं? पाहिलं वराड किती आला असेल होय. हे बघण्यासाठी बर मग सावकार माडीवरती गेले. गेला. ही सर्व फौज पाहून काय झालं? माडीवरती गेल्यानंतर काय झालं? ही सगळं वराड पाहिलं. पाहिलं? कुणी पाहिलं? कुणी त्या बाबूराव सावकारानं. पाहिलं. त्यांना माणूस दिसलं. जिकडं बघावं तिकडं माणूस दिसू लागलं. अरे वा. आणि हे सगळं पाहून काय झालं? सावकाराला मूर्छा आली आली आणि तो खाली कोसळला. कोसळला. मग मोठमोठ्या सावकारांनी त्या बाबूराव सावकाराला धीर दिला. दिला. तुम्ही काय घाबरू नका, नका. आम्ही मदत करतो. हा. लग्न लागू द्या. हा. फार उशीर झाला आहे. झाला. अक्षता वाटली हा. की दोन्ही वर्माला आहेर केला. केला. मंडपात चौक भरला भरला. आणि अगोदर गणपतीचं पूजा केली. केली. सनई चौघडा वाजू लागलेले आहेत. वाजू लागले आहेत. मंडपामध्ये रांगोळ्या टाकलेल्या आहे. सडा सारवट टाकलेला आहे. 33 कोटी देव त्या बाबूराव सावकाराच्या वाड्यासमोर त्या मंडपामध्ये इकडून तिकडे करू लागलेले आहेत. आणि मंगल वाद्य वाजू लागलं. ब्रह्मदेव हा. मंगलाष्टका कसे म्हणू लागले? कसे म्हणू लागले आहेत? सावधान. आणि वाद्याचा गजर होऊ लागलेला आहे. आणि वाद्याचा गजर कसा होऊ लागला? मंगलाष्टिका नवरा नवरीवरती काय झालं? अक्षता पडल्या. पडल्या बरोबर. लग्न लागली. आहा. सर्वांना आनंद झाला. झाला. बाबूराव सावकार म्हणाला, काय म्हणाला? लवकर जेवणाची तयारी करा. बरं. लवकर जेवणाची तयारी करा म्हटल्या बरोबर काय झालं? त्या बाबूराव सावकारानं काय केलं? जेवणाची तयारी कशी केलेली आहे? कशी केली आहे? अगं परोपरीचे केले पक्वान, परोपरीचे केले पक्वान, लाडू केले जळे बेसन, लाडू केले जळे बेसन, बुंदी आणि मुगाचे तळून, बासुंदी पुऱ्या केल्या छान, शिरा केला चतुराईन, शिरा केला चतुराईन, नवीन ताजे पोह्यानून, चिवडा केला मोठ मेहनत, शेंगा दाणे फुटाणे मीठ, कांदा कोशिंबीर खोबरं चिरून, हळद तिखट मीठ लावून, चीट लिंबू वरती पिळून, चीट लिंबू वरती पिळून, जिलेबी आणली तुपात तळून, साखर आणली 40 मन, अनरस करंजा ताट भरून, फुगेदार भज बनवून, हरभर मटकी पावट वटाण, चवाळी भुईमुग उसळ करून, चवाळी
भुईमुग ऊस करून सफरचंद पेढे घेऊन केळी नारंगी आंबे आण संत्री नारंगी पेरू पीक अंजीर कुसळी फणस चांगले खजूर रेवड्या भेंड केळ ककडी वाळूग पुढे ठेविले चहा कॉफी कोको आणले चहा कॉफी कोको आणले झाले पोळ्याचे बहुत प्रकार काय महाराज अहो आत्ताच्या बायांना स्वयंपाक करायला हवा काय बरं अहो स्वयंपाक आत्ताच्या बायांना येत नाही का बरं अहो आता शिक्षण यायला लागलेलं आहे असं होय हा पुरण पोळ्या झालं तयार तांदूळ शिजवले आंबे मोर बीजवर तांदूळ भात भात देशी तांदूळ सुवासदात राळ्याचा भात वांगी भात बटाटे भात साखर भात वऱ्याचा भात कुरडू भात वऱ्याचा भात कुरडू भात गव्या बोटव्याच्या केल्या खिरी शेवायाची खीर भरून साबुदाण्याची चव भात गवल्यान पोळ्याची खीर पण रव्या तांदळाची खीर पांढरी राळीची खीर झाली सोले दुधाची खीर छानदार दुधाची खीर छानदार कुरड्या पापुड्या मेत कूट वडे सांडगे सायरसिकंड दही घट सुधर कुशिंबी कडिया छाट मुदगुल वाटड्या तूप छाट निरनिराळी भाजी केली निरनिराळी भाजी केली वांगी भेंडी पडोळी करली वाळूक ककडी बटाट्याची गाजरे भोपळा दोडके रताळ कोकवानूची पान शिजवली वाघाट्यामुळं कांदा कोशर कोकण वलकोल फणस केली ढबू मिरची बेल वांगी केली ढबू मिरची बेल वांगी केली मुळ्याच्या शेंगा घेवड्या शेंगा पटारी शेंगा गवारीच्या शेंगा बाबळ्याच्या शेंगा तरवाड्याच्या शेंगा शिवणीच्या शेंगा काय देवा अहो शेंगाची नावं तुम्ही घेताय तरी किती अहो शेंगाची नावं घेतलेले बाबा असं अहो भाजीला शेंगा कुठे लागतात माहित नाही कोणच्या असतात अहो गवारीचा शेंगा पटरीचा शेंगा जेवढ्याचा शेंगा आणि तुम्ही तर म्हणताय ना बाबळाचा शेंगा तरवड्याचा शेंगा अहो आजकाल कोणी हे खाल्लेलं पाहिले का कधी अहो माझ्या म्हणजे त्यावेळी लागतात असं मला वाटतं आहा. भाजी पातर हरभऱ्याची मेथी आणि भाजी करड्याची हातगे फुलाची चाकवताची अहो आत्ताच्या बायांना भाज्या सुद्धा ओळखता येत नाहीत कारण शिक्षण अडवं यायला लागलेलं आहे ते कसं काय? हा या शिक्षणामुळं हा. कोणत्या भाजीला काय म्हणायचं हे प्रकार सुद्धा माहित नाही हो, बरोबर आहे की ना? भाजी पातर हरभऱ्याची मेथी आणि भाजी करड्याची हातगे फुलाची चाकवताची तांबडी माटाची राजगिऱ्याची भाजीची गळची आंबाडी केली भाजी शेपू तांदळाची सर्राट्याची मगामटीची सर्राट्याची मगामटीची लोणच्या आंब्याचे नेपतडीचे ईड लिंबूचे आणि शेण्याचे महिन मुळ्याचे कीट लिंबू अशा तऱ्हेने करून जेवण बिडी सिगारेट चिवटती कात चुना अंजरी पान येवड लवंगा सोपरानू केसर जायफळ पत्री छान दर्द पित्तानी समोर ठेवली न पान विडे खात्या हौसन पान विडे खात्या हौसन कवीची तारण उमाजिन नवर दत्त शिगार शिंदगी साहेबाची दया संपूर्ण जी अशा प्रमाणे त्या सावकारानं जेवण तयार केलं तयार केलं पण इकडे काय झालं माहितीये काय झालं त्या व धान्याच्या खोलीमध्ये आहा. गणपतीच्या उंदरानं सर्व धान्याचा निकाल लावला लावला उंदरानं कहर केला केला ऋषी लोकांना अन्न मिळालं बर त्यांनी अंगास भस्म लावण्यासाठी काय झालं कुलवडाला आग लावली बरं भोजनाची तारांबळ झाली झाली बाबूराव सावकाराची घाबरगुंडी उडाली उडाली त्याने देवाचा धावा केला केला असा शब्द देवाच्या कानी आला आला शंकर विठोबाला म्हणले काय म्हणाले तो शरण आलेला आहे हा. त्याला साह्य व्हा वा मग श्री विठ्ठलानं काय केलं काय केलं ईश्वरी माया फिरवली आहा आणि माया रूपानं पंचपक्वानाचं भोजन तयार केलं तयार केलं आणि त्या मायाला
आज्ञा केली. काय बरं? लाख हजार 56 कोटी देव समोर आहेत. बर 30 कोट मंडळी बसलेली आहेत. शाबास. तू त्यांना जेवण घाल, जेवण घाल. जेवण घाल हा असं म्हटल्या बरोबर काय झालं? सगळे 33 कोटी देव हा भोजन करू लागले. करू लागले. मग श्री पांडुरंगानं आज्ञा केली, केली. आता निघण्याची तयारी करा. बरं 18 भार वाद्य वाजू लागली, वाजू लागले. धरणी कापू लागली. हा आसमानी तारा तुटला. बर बळीराम आपलं वराड घेऊन द्वारकेला निघून गेला. निघून गेला. इंद्र गणपती शिव पार्वती हा कैलासाला निघून गेले. शाबास. अंधार पडला. हा दामो शेट्टी नामदेवाची आई आई. आणि जनाबाई हा बाबुराव सावकाराला म्हणाली, काय म्हणाली? आम्ही आता आमचा नवरा हा आमच्या गावाला नेतो. येतो. असं म्हटल्या बरोबर काय झालं? दामो शेट्टीनं नवरा घेतला, हा नामदेवाला घेतलं, बर जनाबाईला घेतलं असं आणि आपल्या पंढरपूरला आले. आले. त्यांची दोघांची वरात काढली काढली. आणि नवरदेवा बरोबर जे शिपाई सावकाराचे आले होते असं त्यांनी त्यांचं घर पाहिलं. पाहिलं तर नामदेवाचं घर कसलं होतं? कसलं हो? अहो झुडपाचं घर होतं. हा घरात अंधार पडलाय, असं उजेड नाही, काय नाही. बर. अहो पाणी प्यायला तांब्या नाही, मोगा मोगा. अरे वा. असं दृश्य त्या शिपाईने पाहिलं. पाहिलं. आणि शिपाईनं दुसऱ्या दिवशी दिवस उजळल्यानंतर उजळला. सावकाराला सांगितलं, काय बरं? अहो पोरगी देऊन तुम्ही फसला. हा अहो त्यांच्या तांब्या सुद्धा पाणी प्यायला नाही. हा. असं म्हटल्या बरोबर काय झालं? सावकारानं काय केलं? काय केलं? बेदरच्या बादशाला घेतलं घेतलं आणि पंढरपूरला आणलं. आणलं. आणल्या बरोबर तवर त्या श्री विठ्ठलानं काय केलं? काय केलं? सगळं गोपाळपूर आणि ती पंढरी नगरी हा सगळी सोन्याची करून टाकली. एकच करून टाकली. हा हा सोन्याची करून टाकली. बर. आणि हे नदीला आले. हा अहो नदीची चंद्रभागेची वाळू वाळू. अहो एखादं हिरं माणिक मोती पडल्यासारखं दिसू लागलं. अरे वा. आणि बेदरचा बादशाह बादशाह हे सर्व पाहून थक्क झाला. झाला. आपल्याला शिपाईने काहीतरी सांगितलं दिसतंय. खोटं सांगितलं. मग श्री विठ्ठलानं नामदेवाचं लग्न हा सर्व घर सोन्याचं केलं केलं. आणि त्या दरवाजाला हिरे माणिक मोती जडवले. चढवले. आणि एकदम बादशाह आणि बाबुराव सावकार हा गोपाळपूरला आले. आले. आल्यानंतर काय झालं? त्याने ते सगळं घर पाहिलं पाहिलं. आणि पलंगावरती बसले. बसले. मग नामदेवाने काय केलं? काय केलं? त्याला पाणी आणण्यासाठी हा मोग्याला हात लावला. लावला. मोग्याला हात लावताच लावता. तो मोगा सोन्याचा झाला. अरे वा. आणि त्यांना पाणी दिलं. दिलं. आणि शेवटी धन्य तो पंढरीचा पांडुरंग, हा धन्य तो गोपाळपूरचा दामू शेट्टी, शेती. धन्य ती जनाई गोपाळपूरची. हा आणि दामू शेट्टी हा दामू शेट्टीनं काय केलं? आपल्या नामदेवाचं हा पांडुरंगाला सुद्धा लग्नाला नेलं. नेलं. अहो पांडुरंगच काय हा. पण 33 कोटी देव त्या नामदेवाच्या लग्नाला आले. शाबास. आणि असा कुठं सोहळा नामदेवाच्या लग्नासारखा मी पण पाहिला नाही. नाही. आणि कुठल्या देवाचं लग्न असंही कुठं झालं नाही. नाही. तर धन्य तो दामो शेट्टी, हा धन्य तो नामदेव. नामदेव मग नामदेवाने काय केलं? काय केलं? पांडुरंगा माझी एकच इच्छा आहे, काय बरं? मला तुझ्या पायरीपाशी जागा दे. हा म्हणून पंढरपूरला यात्री लोक येतात येतात. आणि पहिलं प्रथम नामदेवाच्या पायरीचं दर्शन घेतात. पहिलं दर्शन नामदेवाचं. आणि मग पांडुरंगाचं दर्शन घेतात. शाबास. असाच तो नामदेवाच्या लग्नाचा सोहळा सोहळा पांडुरंगाने पूर्ण केला. केला.